हा अगं त्यांच्या घरातून त्यांना कोणच बघायला येत नाही आणि आज तर त्यांचा बर्थडे आहे तरी कोण नाही आलं. आपण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करूया, त्यांना एकदम भारी वाटेल. काय संबंध आपला? आपला प्रॉब्लेम आहे का तो? अनु माणसाने कुचका असावं पण एवढं नाही ग. तो काय? अगं आपण मस्त त्यांच्यासाठी असा केक वगैरे कापला तर त्यांना कसलं भारी वाटेल. विचार कर ना जरा. हे बघ, मला ना सध्या फक्त यशस्वी सर आणि सप्रे सरांचा विचार येतो. हे असं हॉस्पिटलमध्ये सेलिब्रेशन वगैरे केलेलं त्यांना कितपत आवडेल आय डोंट नो. सेलिब्रेशन म्हणजे काय, गाव जेवण नाही घालायचं आपल्याला. आता मस्त गंमत म्हणून छोटस सेलिब्रेशन करायचंय फक्त. ऍक्च्युली काय अंजलीची आयडिया आहे. हा मला एकदम भारी वाटली. गप्पा बस रे, मला याच्यातलं काही पटत नाहीये. खरंच सांगते, मी खरंच सांगते, या सगळ्यात ना काहीतरी प्रॉब्लेम होणार. लिहून घे. प्रॉब्लेम? हो. काय? अगं कोणाचं असं चांगलं केलं तर काय प्रॉब्लेम होणार आहे? तू उगाच राजकारण्यांसारखा विचार करू नको. हा ए अनु, पक्ष सोडताना पण एवढा विचार कोणी करत नाही. हा लवकर काय. ठीक आहे ठीक आहे, सेलिब्रेट करायचंय ना, करू. हा करूया सेलिब्रेट. आणि जो काय खर्च तो वाटून घ्यायचा. ए हे हे खर्चाचं टेन्शन तू नको घेऊ. ते अरे आपल्या आबा तुला माहिती आहेत ना, आमदार आहेत ते. जाम पैसा आपल्याकडे, म्हणजे आम्ही तसं पैशाने खोऱ्याने पैसे ओढतो ना. आणि एवढं आबांचं काही वजनच राहिलं नाही बाबा. मुर्दे हो तर म्हणाली. चला चला आवरा लवकर. काकू हा केक ठेवू काय? ते माझं जरा हे डेकोरेशन होऊ देत ना, मग ठेवा ना. तोपर्यंत कुठे ठेवायचा? ऐका ना, मी आता ठेवतो इकडे, त्याच्या बाजूने काय ते डेकोरेशन करा. एक नंबर वाटेल. हा बर बर ठीक आहे. ए दादा, अरे काय खेळत बसलाय, आटप ना लवकर. हे काय काम चालूच आहे ना. डेकोरेशन चांगलं झालं पाहिजे. शर्मा अंकलला घरची आठवणच नाही आली पाहिजे. करेक्ट पॉइंट बोलला तू एकदम. काय आला होता का ओंकार?